कथेचे नाव आहे कष्टाळू चोर। गोष्ट आहे मुंबईतील एका चाळीतली। चाळ तशी जुनीच, त्यात अनेक जाती धर्मांची कुटुंबे गुण्या गोविंदाने नांदत होती। बबलू नावाचा एक तरुण चाळीत राहायचा। सोबत त्याची आई होती। त्याचे वडील अपघातात गेल्याच महिन्यात वारले होते। कुटुंबाची भली मोठी जबाबदारी अशी अचानक बबलूवर येऊन ठेपली। आईने असा धसका घेतला की तिला अर्धांगवायूचा विकार झाला। महिनाभरापासून ती अंथरुणावरच खिळली होती। आजार काही बरा होईना। बबलूला मार्ग सापडेना, काय करावे ते सुचेना। बबलू अत्यंत हुशार, तसाच कष्टाळू, ग्रॅज्युएट झालेला, शिकून सवरून मोठ्या पदावर जायचे स्वप्न रंगवत होताच तसा तो महत्वाकांक्षी। अचानक असे घडले। स्वप्नांची पार राख रांगोळी झाली त्याच्या। तो दिवसभर दुःखी कष्टी अबोल राहू लागला। कुणाशी मनमोकळेपणे बोलत नव्हता, त्याच्याच तंद्रीत राहू लागला। बँकेतील पुंजी हळूहळू संपू लागली। घर खर्च कसा भागवायचा, औषध पाण्याला एवढे पैसे आणायचे कुठून, मोठेच आव्हान बबलू पुढे आ वासून उभे होते। वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहून तो नोकरीसाठी वन भटकू लागला। मनाजोगती नोकरी काही मिळेना। नोकरीसाठी जिकडे तिकडे जीवघेणी स्पर्धा सुरू होती। त्याचा पुरता हिरमोड झाला। आईच्या औषध पाण्याचा, दवाखान्याचा खर्च मात्र थांबायला तयार नव्हता। उलट तो आणखी वाढू लागला। रात्र बरीच झालेली, खिशात एक रुपया देखील नव्हता। बबलू रस्त्यावर पायी चालत होता। खूप दमला होता तो। पाय चालून थकले होते। कॉलनीतल्या एका कोपऱ्यात एक रिक्षा उभी होती। रिक्षा नवी कोरी चकचकीत होती। बबलूने इकडे तिकडे पाहिले, कुणीच दिसेना। विसावा घेण्यासाठी तो क्षणभर थांबला। रिक्षात आराम करायला बसला। कितीतरी वेळ विचारात गडला, नंतर उठला आणि घरी पोहोचला। रात्रभर डोक्यात विचारांनी गर्दी केलेली। दुसऱ्या दिवशी पुन्हा नोकरीसाठी वणवण 4-5 ठिकाणी मुलाखती दिल्या। तुम्हाला कळवू लवकरच, एवढेच उत्तर मिळाले। बबलू हताश झाला। गरजवंताला अक्कल नसते त्याप्रमाणे एक वेगळाच विचार त्याच्या मनात आला। त्यासरशी त्याचे पाय चावी बनवणाऱ्या कारागिराच्या दुकानाकडे वळले। त्याने एक मास्टर चावी बनवून घेतली। घरी जाण्यासाठी बबलू पायीच निघाला होता। चालता चालता तो त्याच जागी आला। तीच कॉलनी, तीच जागा, तीच रिक्षा उभी। आजूबाजूला कुणी चीटपाखरूही नव्हते। रात्र झाली होती। पलीकडच्या कॉलनीतून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येत होता। बबलूने आजूबाजूला नजर टाकली, खिशात हात घातला। कारागिराकडून बनवून आणलेली चावी काढली तसे त्याचे हात थरथरू लागले, पाय लटपटू लागले। रिक्षा स्टार्ट झाली। भुरकन रिक्षा चालवत निघून गेला तो स्टेशनकडे। रात्रभर रिक्षा फिरवत राहिला, धंदा करीत राहिला। हळूहळू खिसा नोटांनी भरून गेला। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याच कॉलनीत आला। रिक्षा थांबवून आजूबाजूला पाहून घेतले। नीरव शांतता दिसत होती। भल्या पहाटेच्या साखर झोपेत कॉलनी निद्रिस्त झालेली होती। रिक्षा होती त्याच जागी उभी केली। गुपचूप चोर पावलांनी बबलू घराकडे पायी चालत निघून गेला। आज बबलूचा चेहरा उजळला होता। बबलूला नोकरी लागल्याचे ऐकून आभाळ ठेंगणे वाटू लागले आईला। दिवसामागून दिवस उलटले, महिने उलटले। बबलूचा नित्यक्रम अव्याहत सुरूच होता। 4-5 महिन्यानंतर मात्र रिक्षा चालकांमध्ये ओरड सुरू झाली। अचानक रिक्षातले पेट्रोल गायब होते कसे? रिक्षा जागच्या जागी उभी असते, पण तिचे लॉक तुटते कसे? काहीच बोध होईना। पेट्रोल गेले तर गेले, पण रिक्षा तर शाबूत आहे ना। एवढे बोलून सारेच विषयाला बगल देऊ लागले। बबलूने मग ती कॉलनी सोडून दिली। शहरातल्या दुसऱ्या टोकावरच्या दुसऱ्या कॉलनीत हाच प्रयोग, हाच कित्ता नव्याने गिरवू लागला। एकदाची नोकरी लागली की हा चोरीचा प्रकार बंद करायचा असे त्याने पक्क ठरवून टाकले होते। अति तिथं माती असं म्हणतात, तेच खरे झाले तसेच। या अजब चोरीविषयी रिक्षा चालकांमध्ये कुजबूज वाढली। वर्तमानपत्रामध्ये बातम्यांचे रकानेच्या रकाने भरून येऊ लागले। पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली। बबलूची चिंता वाढली। काही दिवस त्याने चोरी करायचे थांबवले। नोकरीसाठी वणवण फिरणे सुरूच होते। नोकरी काही लागेना। मग पुन्हा शेजारच्या शहरात तोच प्रयोग नव्याने सुरू केला। पोलीस मागावर होतेच। बबलूने रात्रभर रिक्षा चालवली। आज धंदा जरा कमीच झाला होता। धंद्याकडे त्याचे लक्ष नव्हते आज। रिक्षा स्टार्ट केली तेव्हापासूनच
त्याच्या छातीत धडधड वाढली होती. धंदा आटोपला. उजेड पडण्याआधी गेले पाहिजे म्हणून तो परतला. रिक्षा जागेवर उभी केली. तोच अंधारात लपून बसलेला एक माणूस झटकन समोर आला. रिक्षा मालक होता तो. त्याने बबलूची कॉलर पकडून त्याला बाहेर खेचले आणि त्याच्या कानशिलात लगावले. बबलूने जोरात हिसका दिला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात अंधारात लपून बसलेल्या पोलिसांनी बबलूभोवती गराडा घातला. पोलीस आडवे तिडवे प्रश्न विचारू लागले. बबलूची बोबडी वळली. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला पोलीस स्टेशनला नेले. पोलीस निरीक्षक पाटील साहेबांनी आजपर्यंत शेकडो अट्टल गुन्हेगार चोर पाहिले होते, पण बबलूसारखा एकही चोर पाहिला नव्हता. त्यांना त्याची दया आली. बबलूने सारी हकीकत सविस्तर सांगितली. घटना कशी घडली ते पाटील साहेबांना सांगितले. पाटील साहेब सारे ऐकून चाट पडले. बबलूला खरंच चोर म्हणावं का? त्यांना प्रश्नच पडला. बबलूच्या शब्दांवर त्यांचा विश्वास बसला. त्याची सविस्तर कहाणी ऐकून पोलिसातला माणूस जागा झाला होता. पाटील साहेबांनी त्याला मदत करायचे ठरवले. त्यांनी त्याला जामीनदार मिळवून दिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी बबलूची सुटका झाली. बबलूला केलेल्या वाईट कामाचा पश्चाताप झाला. नव्याने आयुष्य सुरू करण्याचा त्याने निश्चय केला. या घटनेला 1 वर्ष लोटले. एके दिवशी पाटील साहेब ड्युटीवरून नुकतेच घरी आले होते. टीव्हीवर बातम्या लावल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावर्षी मराठी टक्का वाढला अशी बातमी सुरू होती. आणि का कुणास ठाऊक पाटील साहेबांना बबलूची आठवण झाली. बातमी पुढे ऐकणार तोच दारावरची बेल वाजली. पाटील साहेबांना वाटले ऑफिसातला कोणी कर्मचारी आला असेल, एखादे अर्जंट काम घेऊन. ते उठले. दरवाजा उघडला तर समोर उभा होता बबलू. तोच निरागस चेहरा, हातात पेढ्यांचा बॉक्स. पाटील साहेबांच्या पत्नी व मुलेही हॉलमध्ये जमली. बबलूने पाटील साहेबांना व त्यांच्या पत्नीला वाकून नमस्कार केला. साहेब, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्ही एका चोराचे आयुष्य बदलवून टाकले. मला पार्ट टाइम नोकरी मिळवून दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले. माझ्यातल्या सुप्त महत्त्वाकांक्षेला तुमच्यामुळेच खतपाणी मिळाले. त्यामुळेच मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊ शकलो. मी IPS अधिकारी झालो. बबलू एकसारखा बोलत राहिला. सारेच ऐकून अवाक झाले. पाटील साहेबांना बबलूचा अभिमान वाटू लागला. एका वर्षात एवढा बदल त्यांचा विश्वासच बसेना. टीव्हीवर बातम्यांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये बबलूचेही नाव झळकले होते. पाटील साहेबांना आठवले बबलूला स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट दिल्याचे. माणसाला योग्य वेळी अचूक दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर माणसात सकारात्मक बदल होऊ शकतो. त्याच्या आयुष्याला सोनेरी वळण मिळू शकते हे अनुभवत होते ते. पाटील साहेबांचे हृदय भरून आले.